कधी तुम्ही ऐकलंय का, एखादा भक्त मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला आणि अचानक जिवंत परत आला? हे चमत्कार स्वामी समर्थांशिवाय दुसऱ्या कोणाच्या शक्तीनं शक्यच नाही. आज आपण जाणून घेऊया एका भक्ताची अशीच अद्भुत कथा. एका गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याचं नाव होतं गंगाधर. स्वामी समर्थांवर त्याची प्रचंड श्रद्धा होती. रोज मंदिरात जाऊन तो नामस्मरण करायचा. पण एके दिवशी अचानक त्याला प्रचंड ताप आला. शरीर अशक्त झालं, श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. गावातील वैद्य, डॉक्टर सर्वांनी औषध दिली, पण उपयोग झाला नाही. हळूहळू गंगाधर मृत्यूच्या उंबरठ्यावर पोचला. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. लोक म्हणू लागले, आता याला वाचवणं अशक्य आहे. गंगाधर अर्ध्या बेशुद्धीत होता. अचानक त्याला कानाशी आवाज ऐकू आला, गंगाधरा, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्याने डोळे उघडले. त्याच्या पलंगाजवळ स्वामी समर्थ तेजस्वी रूपात उभे होते. स्वामी म्हणाले, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुझ्या श्रद्धेनं मला इथे खेचून आणलं आहे. उठ आणि माझं नाम घेऊन नवीन आयुष्य सुरू कर. क्षणात गंगाधराचा श्वास स्थिर झाला. त्याचं शरीर थरथरलं आणि तो हळूहळू उठून बसला. सगळे आश्चर्यचकित झाले. जिथे मृत्यू निश्चित होता तिथून तो परत आला होता. त्या दिवसानंतर गंगाधराचं आयुष्य पूर्णच बदललं. तो रोज गावागावात जाऊन लोकांना सांगू लागला, स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते मृत्यूवरही विजयी मिळू शकतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, भक्ताची प्रार्थना खरी असेल तर मृत्यूच्याही दारातून मी त्याला परत आणतो. अशाच भक्तिमय कथा आणि चमत्कारिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.